नमस्कार. मी रामेश्वर चांडक, सेवानिवृत्त कृषी अधिकारी. खरीप हंगामाला सुरुवात होते आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीने जर विचार केला तर वेगवेगळे पिकं आपण पेरतो, मात्र खत व्यवस्थापनाकडे आपलं विशेष लक्ष नाही. जे पिकं आपण पेरतोय त्या पिकाप्रमाणे तुमच्याकडं खताची खरेदी होणं आवश्यक आहे. बऱ्याचदा अनावश्यक खतं आपण खरेदी करतो आणि त्याचा साठा करून ठेवतो. ते मात्र चुकीचं होऊन बसतं. समजा तुम्हाला सोयाबीन पेरायचे, सोयाबीनला कुठलं खत लागतं? DAP 20-20-0-13 किंवा मग 10-26-26 सोबत सल्फर लागतं आणि मॅग्नेशियम सल्फेट लागतं. ह्या घटकावर जर आपण विचार केला तर किती एकर पेरायचे त्याप्रमाणे त्या खताचं व्यवस्थापन आणि खताची खरेदी आपण करून घेतली पाहिजे. काय होतं, जिल्ह्यामध्ये खताचा पुरवठा जसं रॅक लागतो त्या पद्धतीनं खताचा पुरवठा होतो. त्यामुळे एकाच वेळेस उडी पडते आणि मग गरजेच्यापेक्षाही जास्तीचे खतं आपण खरेदी करून ठेवतो. जसं सोयाबीनमध्ये युरियाची गरज नाही, सोयाबीनसाठी युरिया लागतो का? नाही लागत. मग घ्यायचं कशासाठी? त्यासाठी दुसरं पीक असेल, कापूस लागवड करताय तर त्याच्यासाठी किंवा तूर, मूग, उडीद, सोयाबीन या 4 पिकाला नत्राची गरज नाही. जेवढं कमीत कमी नत्र आपण वापर करू तेवढं चांगलं. बाकीचे जे बाजरी, गहू, बाजरी, कापूस या पिकामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस संयुक्त खतं 10-26-26, 12-32-16, 14-35-14 एकरी 2 बॅगच्या प्रमाणे खरेदी करून घ्यावी. ही खरेदी केल्याच्या नंतर जे पेरणीला लागतं तेवढंच खत आणावं आणि तेवढंच वापरावं. यावर्षी खताचा पुरवठा शासनाच्या म्हणण्याप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये 1 जूनच्या नंतर उपलब्ध होईल आणि कुठेही खताची कमतरता होणार नाही असं शासनाचं म्हणणं आहे. त्यामुळं विनाकारण साठा करून ठेवू नये. साठा केला की इतर शेतकऱ्यांना जे मिळणारं खत आहे त्यावर परिणाम होतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.